हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 1 लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशन या लेसनचा हा 4th पार्ट आहे. याआधी ऑलरेडी आपण 3 पार्ट्स कवर केलेले आहेत, ज्यामध्ये आपण बरेचसे ऑलमोस्ट कंप्लीट लेसन केला होता. बट हा लेसनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो आज आपण पाहणार आहोत. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स यामध्ये 3 लॉज आहेत. तिन्ही पण लॉज आपण एकाच पार्टमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल न्यूटन्स लॉ ऑफ मोशन पाहण्याआधी आपल्याला काही एक्झाम्पल्स विचारलेले आहेत. त्याआधी आपण बघूया व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोविंग. खाली काही तुम्हाला घटना सांगितलेल्या आहेत आणि त्या घटना घडण्यासाठी कोणते कारण आहे ते तुम्हाला विचारलं आहे. सो पहिल्यांदा आहे अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट दी ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स. म्हणजे स्टॅटिक म्हणजे काय, स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय, एखादा स्थिर ऑब्जेक्ट आपण फोर्स अप्लाय केल्याशिवाय मूव्ह होत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कोणता पण एखादा नॉन लिव्हिंग स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल त्याला तुम्ही हलवल्याशिवाय फोर्स दिल्याशिवाय तो हलणार नाही. ओके. सो नेक्स्ट असं आहे की द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. म्हणजे टेबलवरती असणारं एखादं पुस्तक उचलण्यासाठी जेवढा आपण फोर्स वापरतो आहोत किंवा जेवढा फोर्स आपण लावणार आहोत तेवढा फोर्स पूर्ण टेबल उचलण्यासाठी सफिशियंट नाही आहे. तिसरं आहे फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रांचेस आर शेकन. एखादं छान असं मस्त आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडावरती छान कैऱ्या लागलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला खाली पाडायच्या आहेत. पण जोपर्यंत तुम्ही ब्रांचेस हलवत नाही किंवा जोपर्यंत ब्रांचेसला फोर्स देत नाही तोपर्यंत त्या कैऱ्या खाली पडणार नाहीत. नेक्स्ट आहे an electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, बऱ्याचदा म्हणजे रोजच पाहत असाल की जेव्हा तुम्ही फॅन बंद करता, फॅनचं बटन बंद करता, तेव्हा पण थोड्या कालावधीसाठी का होईना तो फॅन चालू राहतो फॅन बंद केल्यानंतरही. मग हे सगळं का होतं आहे, काय कारण आहे याच्या मागचं, तर ते आता आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट लॉ काय सांगतो ते पाहण्याआधी आपण छोटीशी डेफिनेशन आहे तर ती पाहूया. ते डेफिनेशन आहे लॉ ऑफ इनर्शियाची. So, if we look for reasons for the above, we realize that object have some inertia. आपण जर सगळ्या घटनावरच्या पाहिल्या तर आपल्या असं लक्षात येते की ऑब्जेक्ट्सला इनर्शिया असतं. पण इनर्शिया काय असतं तर ते पण पाहूया. We have learned that inertia is related to mass of the object. आपण हे पाहिले की इनर्शिया ऑब्जेक्टच्या मासशी रिलेटेड असतं. So, Newton's law of motion describes this very property and it therefore called the law of inertia. आणि न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इनर्शिया नावाची ही जी प्रॉपर्टी आहे तर ती डिस्क्राईब करतात. इनर्शिया म्हणजे काय, आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावणार तर फोर्स लावल्यानंतरच तो स्टेशनरी ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये मुवमेंट दाखवतो आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फोर्स लावल्यानंतर तो ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवतो आहे आणि जेव्हा आपण फोर्स काढून घेतो आहे तेव्हा आपण काही काळासाठी तो ऑब्जेक्ट ती मुवमेंट दाखवत राहणार आहे. जसं की आपण फॅनला दिलेला फोर्स काढून घेतला म्हणजे स्विच ऑफ केलं तर त्याच्यानंतरही तो फॅन चालू राहतो आहे. म्हणजे फोर्स काढून घेतल्यानंतर पण थोड्या वेळ त्याच्यावरती तो फोर्स जो आहे तो कार्यरत राहतो आहे. ओके. सो नेक्स्ट आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फिल अ ग्लास विथ सँड. एक तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये माती टाकायची आहे. कीप अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट. त्याच्यावरती तुम्हाला कार्डबोर्डचा एक पीस ठेवायचा आहे. कीप अ 5 रुपी कॉईन ऑन द कार्डबोर्ड. त्या कार्डबोर्डवरती 5 रुपयाचा एक कॉईन ठेवायचा आहे. नाव स्ट्राईक दी कार्डबोर्ड यूजिंग युअर फिंगर्स. आणि त्या कार्डबोर्डला तुम्हाला स्ट्राईक म्हणजे असं तुम्ही स्ट्रायकरला स्ट्राईक मारता त्याप्रमाणे कार्डबोर्डला स्ट्राईक करायचं आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे की काय होतं. सो तुम्ही जेव्हा मी तुम्हाला इथे छोटीशी डायग्राम काढते, माझं ड्रॉइंग काय एवढं चांगलं नाही आहे बट आय विल ट्राय माय बेस्ट. तर या ठिकाणी ग्लास आहे, ग्लासमध्ये एवढी इथपर्यंत सँड आहे आणि सँड यासाठी घ्यायची आहे की ते कॉईन पडल्यानंतर ग्लासला त्या फोर्सने तडा वगैरे बसू नये यासाठी. ओके. सो सँड घेतल्यानंतर तुम्ही याच्यावरती कार्डबोर्ड ठेवणार आहात. कार्डबोर्डवरती तुम्ही 5 रुपयाचा कॉईन पण ठेवणार आहात. सो जेव्हा तुम्ही या कार्डबोर्डला धक्का द्याल तेव्हा हा कार्डबोर्ड जो आहे तर तो कार्डबोर्ड निघून जाईल आणि हा जो कॉईन आपण ठेवलेला आहे तर तो कॉईन डायरेक्ट त्या सँडमध्ये पडेल. ओके. म्हणजे कॉईन त्या कार्डबोर्डसोबत निघून गेला नाही, कारण आपण फोर्स कॉईनवर अप्लाय केला आहे का, अजिबात नाही. आपण फोर्स कार्डबोर्डवर अप्लाय केला आहे. सो फक्त कार्डबोर्ड निघून जातो आणि कॉईन त्या सँडमध्ये पडतो. ओके. सँड का घेतले, सँडचं काहीच पर्पज नाही आहे, फक्त एकच गोष्ट की जेव्हा तो कॉईन खाली पडेल तेव्हा त्या आपण काचेचा ग्लास घेणार आहे कारण दिसावानं कॉईन पडला आहे. सो त्या काचेच्या ग्लासला तडा वगैरे जाऊ नये यासाठी फक्त ती सँड घ्यायची आहे. ओके. सो नेक्स्ट बॅलन्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. तुम्ही हे पाहिलं असेल की खेचाखेची काय म्हणतो आपण त्याला, मला शब्द नाही आठवत, कोणाला माहिती असेल तर सांगा. की रशी असते ते या साईडून पण खेचतात आणि या साईडून पण खेचतात, मला शब्द नाही आठवत आहे, कोणाला आठवतं सांगा कमेंटमध्ये. ओके. सो त्याला आपण टग ऑफ वॉर म्हणतो.
सो लॉंग ॲज द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ दी साईड्स आर इक्वल दॅट इज बॅलन्स्ड. म्हणजे ती जी रशी आहे तर ती या साईडवाले लोक पण खेचत आहेत, या साईडवाले लोक पण खेचत आहेत, म्हणजे दोघांनी पण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला आहे. म्हणजे जोपर्यंत दोघं सेम अमाऊंटचा फोर्स अप्लाय करतात तेव्हा तोपर्यंत ते काय असणार आहे, फोर्स बॅलन्स्ड असणार आहे. म्हणजे नाही ती दोरी इकडे जाणार आहे, नाही ती दोरी इकडे जाणार आहे, ती बॅलन्स्ड राहील. ओके. बट जसं एखाद्या साईडचा फोर्स जास्त होतो आहे आणि एखाद्या साईडचा फोर्स कमी होतो आहे तशी ती दोरी किंवा तो पूर्ण गट या ठिकाणी ओढला जातो आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होते की जोपर्यंत दोन्ही साईडला आपण सेम फोर्स अप्लाय करतो आहे त्यापर्यंत सगळं काही बॅलन्स्ड आहे. पण जसं जसं एका साईडचा फोर्स वाढत जाईल तसं तो फोर्स अनबॅलन्स्ड होणार आहे आणि ती जी रोप आहे किंवा ती जी दोरी आहे तर ती एकाच साईडला कुठल्या तरी खेचली जाणार आहे. ज्या ठिकाणी फोर्स असेल त्या साईडला ती खेचली जाईल. So, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे काय, एखादं ऑब्जेक्ट तोपर्यंत रेस्टवर राहतं म्हणजे झिरो पोझिशनवर, म्हणजेच काय झिरो कोणतंही ॲसेलरेशन न करता एकदम स्थिर राहतं किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये राहतं. म्हणजे जसं की आता फॅन फिरतोय, त्याला आपण फोर्स दिला तर तो फिरतोय, पण जोपर्यंत आपण फोर्स काढून घेत नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध काहीतरी देत नाही तोपर्यंत फॅन फिरतच राहणार. विरुद्ध म्हणजे काय, फॅन चालण्यासाठी आपण त्याला एक फोर्स दिला पण फॅन स्टॉप करण्यासाठी आपण त्याच्या विरुद्ध फोर्स त्याला द्यायला पाहिजे. मग जोपर्यंत आपण याच्या विरुद्ध म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो फॅन चालतच राहणार आहे. ओके. सो यालाच आपण म्हणणार आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. दुसरी गोष्ट, जर तो ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे तर जोपर्यंत त्याला आपण फोर्स देत नाही, जोपर्यंत त्याला आपण धक्का मारत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट हलणार नाही. याचा अर्थ एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये फिरत राहतो किंवा स्टेशनरी राहतो किंवा रेस्टवर राहतो जोपर्यंत आपण त्याला बाहेरून एक्सटर्नली म्हणजे बाहेरून कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स देत नाही तोपर्यंत. ओके. सो हा सगळ्यात महत्त्वाचा लॉ आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सो नेक्स्ट आहे वेन अन ऑब्जेक्ट इज ॲज रेस्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा रेस्टवर आहे, रेस्ट म्हणजे काय, आराम करतोय म्हणजेच स्टेशनरी पोझिशनमध्ये आहे, और इन युनिफॉर्म मोशन किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये आहे अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईनमध्ये तो युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. इट डज नॉट मीन दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. पण असं नाही होत की त्याच्यावरती कोणताही फोर्स अप्लाय होत नाही. कारण जर आपण पाहिलं तर एखादा फॅन जेव्हा फिरतो त्याच्यामध्ये काहीतरी फोर्स आहेच ना, पण जोपर्यंत आपण त्याला त्याच्या विरुद्ध फोर्स देत नाही तोपर्यंत तो वेगळी काही ॲक्शन करणार नाही. जेव्हा आपण त्याच्या विरुद्ध फोर्स त्याला देऊ, थांबण्याचा फोर्स जेव्हा आपण त्याला देऊ तेव्हा तो काय होईल, फॅन थांबेल. तर अशा पद्धतीने तो कंटिन्यू राहतो आहे त्याच्या युनिफॉर्म मोशनमध्ये जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स देत नाही तोपर्यंत. ओके. सो ॲक्च्युली देर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट बट दे कॅन्सल वन अनादर सो दॅट द नेट फोर्स इज झिरो. त्या ठिकाणी एका वेळी खूप सारे फोर्स ॲक्ट करतात पण प्रत्येक फोर्स एक दुसऱ्याचा अपोजिट असतो, त्यामुळे त्या ठिकाणी फोर्सेसचं कॅन्सलेशन होतं आणि त्या ठिकाणी झिरो फोर्स तयार होतो. ओके. म्हणजे कुठलाही फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होत नाही. सो नेक्स्ट आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फिनोमिनॉन ऑफ इनर्शिया. मग यामधून न्यूटनचा फर्स्ट लॉ काय करतो, इनर्शिया म्हणजे काय एक्सप्लेन करतो. तुम्ही मगाच्यापासून वाट बघत असाल की इनर्शिया म्हणजे नेमकं काय, तर आता सांगते इनर्शिया म्हणजे काय की द इनॅबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट स्वतःहून स्वतःची पोझिशन बदलू शकत नाही. हे कशाबद्दल सांगते मी, नॉन लिव्हिंग बिंगबद्दल, लिव्हिंग बिंगबद्दल सांगत नाही. सो नॉन लिव्हिंग बिंगबद्दल सांगते की एखादा ऑब्जेक्ट स्वतःहून स्वतःची जागा बदलू शकत नाही. या ठिकाणी ग्लास आहे, तो स्वतःहून इकडे जाईल का, आपण काही न करता नाही जाणार. सो ही जी स्वतःहून स्वतःची जागा बदलण्याची जी ॲबिलिटी आहे ती ऑब्जेक्ट्समध्ये नसते आणि यालाच आपण इनर्शिया असं म्हणतो. ओके. सो इट ऑल्सो एक्सप्लेन्स द अनबॅलन्स्ड फोर्सेस विच कॉज अ चेंज इन द स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट और रेस्ट और इन युनिफॉर्म ऑब्जेक्ट. आणि एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये असो किंवा रेस्ट पोझिशनमध्ये म्हणजे विराम अवस्थेमध्ये असो तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती जे पण अनबॅलन्स्ड फोर्स असतात, अनबॅलन्स्ड फोर्स त्याच्यावरती ॲक्ट करत असतात तर त्याबद्दल पण आपल्याला इनर्शिया एक्सप्लेनेशन देते किंवा त्याबद्दल पण इनर्शिया आपल्याला सांगत असतं. ओके. सो ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग इनर्शियाचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल्स आहेत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे ज्या ठिकाणी इनर्शिया आहे त्या ठिकाणी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असणार आहे. नेक्स्ट आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन जो की टोटली मोमेंटमवरती बेस्ड आहे. मोमेंटम काय आहे ते सगळं काही आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण काही बेसिक एक्झाम्पल्स आहेत तर ते पाहूया. आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड व रबर बॉल फ्रॉम सेम हाईट. म्हणजे तुमच्या फ्रेंडला सांगा एका सेम हाईटपासून एक प्लॅस्टिक बॉल खाली टाकायचा आहे आणि एक रबर बॉल पण खाली टाकायचं आहे. ओके. एका सेम हाईटपासून. सो यू कॅच दी बॉल्स आणि ते बॉल तुम्ही कॅच करा. विच बॉल वॉज इझियर टू कॅच. कोणता बॉल कॅच करणं इझियर होतं, ऑब्वियसली प्लास्टिक बॉल. प्लास्टिक बॉलचं मास लो असतं ॲज कम्पेअर टू दी रबर बॉल, त्याच्यामुळे रबर बॉलपेक्षा प्लास्टिक बॉल कॅच करणं इझी आहे. ओके.
का इझी आहे? तर बिकॉज ऑफ प्लास्टिक बॉलचं मास काय आहे? कमी आहे रबर बॉलपेक्षा. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे की आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लोअर स्पीड. आणि तुमच्या फ्रेंडला सांगा की तुमच्या दिशेने तो बॉल फेकावा, त्याने स्लो स्पीडने फेकावा आणि ट्राय टू कॅच इट, आणि तुम्ही त्याला कॅच करण्याचा प्रयत्न करा. नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू. आणि तुमच्या फ्रेंडला सांगा की तोच बॉल पुन्हा जास्त स्पीडने तुमच्याकडे फेकायला, आणि तुम्ही तो पण कॅच करा. सो विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर स्पीड? तुम्ही कोणता बॉल ग्रेटर इज तुम्ही कोणता बॉल इझिली कॅच करू शकता? ऑब्वियसली जो बॉल लेस स्पीडने फेकलेला आहे किंवा स्लो स्पीडने फेकला आहे तो तुम्ही इझिली कॅच करू शकता. का? तर त्याची वेलोसिटी कमी असणार त्याच्यामुळे. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलोसिटी. सो जेव्हा एखादं ऑब्जेक्ट दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला स्ट्राईक करतो आहे तर तेव्हा त्याच्यावरती जो काही इफेक्ट होणार आहे तो एकतर त्या आधीच्या ऑब्जेक्टच्या मासवर आणि सोबतच त्याच्या वेलोसिटीवर दोघांवरती पण डिपेंड राहणार आहे, म्हणजे दोघांवरती पण त्याचा ते आधारलेलं असणार आहे. So this means that the effect of the force depends on a property related to both mass and velocity of the striking object. म्हणजे जो ऑब्जेक्ट स्ट्राईक करणार आहे त्या ऑब्जेक्टचं जे काही मास आहे त्या ऑब्जेक्टची जी काही वेलोसिटी आहे या दोघांचाही परिणाम त्या ऑब्जेक्टवरती दुसऱ्या ऑब्जेक्टवरती होणार आहे. ओके, सो ही जी प्रॉपर्टी आहे म्हणजेच मास आणि वेलोसिटी या दोघांचा जो काही परिणाम होतो या प्रॉपर्टीला आपण मोमेंटम असं म्हणतो, त्याला मराठीमध्ये संवेग म्हणतात. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोमेंटम म्हणजे काय. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑरेंज कलरचा एक बॉक्स दिलेला आहे. हे मोमेंटम कोणी टर्म केलेलं आहे? न्यूटन यांनी टर्म केले. ओके, हे पण महत्त्वाचं आहे की मोमेंटम कोणी सांगितलं? न्यूटन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. म्हणजे मोमेंटमला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असतं. मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. याचा अर्थ काय? तर मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, कारण ज्यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असतं त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. हे सगळं काही आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं आहे. सो इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द वेलोसिटी. ज्याप्रमाणे वेलोसिटी असेल त्याप्रमाणे त्याची डायरेक्शन सेम असणार आहे. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड. SI सिस्टीममध्ये त्याचं युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड. हे खूप महत्त्वाचं आहे, नोट करून ठेवा. आणि CGS सिस्टीममध्ये युनिट आहे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. ओके, किलोग्राम मीटर पर सेकंड आणि ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. इफ ॲन अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट causes a change in the velocity of the object, then it also causes a change in its momentum. म्हणजेच एखादा अनबॅलन्स्ड फोर्स जो की आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती अप्लाय करतो आहोत त्याने जर त्याच्या वेलोसिटीमध्ये काही बदल केला तर त्याच्या मोमेंटममध्ये पण बदल होतो. पुन्हा एकदा ऐका, एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टच्या वेलोसिटीमध्ये बदल होतो आणि वेलोसिटीमध्ये बदल झाल्यामुळे त्याचं मोमेंटम पण चेंज होतं. ओके, so the force necessary to cause a change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं मोमेंटममध्ये बदल घडवून आणणं हे त्या ऑब्जेक्टमध्ये मोमेंटमच्या रेट ऑफ चेंजवरती डिपेंड असतं. ओके, म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टवर आपण जो फोर्स अप्लाय केलेला आहे त्यामध्ये काही बदल घडून आणणं, मोमेंटममध्ये काही बदल घडून आणणं हे मोमेंटमच्या रेट ऑफ चेंजवरती डिपेंड असतं. सो आता मोमेंटम म्हणजे काय? तर मोमेंटम इज बेसिकली प्रोडक्ट ऑफ मास आणि वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मोमेंटम आपण पीने डिनोट करतो. सो मोमेंटम कशाने आपण डिनोट करतो? पीने. सो मोमेंटम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं मास आणि वेलोसिटी याचा प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम. कारण मोमेंटम कशावरती डिपेंड आहे? एखाद्या ऑब्जेक्टच्या मास आणि वेलोसिटीवर. ओके, सो मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. का? तर त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची आवश्यकता असते. आता आपण पाहतोय न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. म्हणजे काय? मोमेंटमचं चेंज होणं हे कोणाशी प्रपोर्शनेट आहे? की आपण त्या ऑब्जेक्टवर जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो फोर्स आणि सोबतच त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये म्हणजे त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेल्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मोमेंटममुळे जो बदल होतो आहे त्याच्याशी निगडीत आहे. पुन्हा एकदा, तो जो मोमेंटम आहे त्याच्यामध्ये होणारा बदल हा प्रपोर्शनेट आहे त्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला फोर्स आणि त्याचबरोबर हा जो मोमेंटममध्ये बदल आहे तर तो का होतो आहे? तर आपण त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स अप्लाय करतो आहे तर त्याच्या डायरेक्शनमध्ये बदल होत आहे म्हणून. ओके, सो नेक्स्ट आहे सपोज ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं की मास आहे एम, हॅज अन इनिशियल वेलोसिटी यू. त्याची इनिशियल वेलोसिटी आहे यू. When a force F is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. म्हणजेच एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा की मास आहे m, त्याच्यावरती त्याची वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी आहे u, त्याच्यावरती आपण F फोर्स अप्लाइड करतो आहोत आणि
त्याची जी डायरेक्शन आहे वेलोसिटीची, तर त्याच्यावरती टाईम टी जी आहे, टाईम आपण वापरतो तो आहे टी, आणि फायनल वेलोसिटी आहे व्ही. ओके. सो द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, अर्थातच मास म्हणजे एम इंटू व्ही आपण घेतो. सो इनिशियल वेलोसिटी म्हणजे काय, मास इंटू इनिशियल वेलोसिटी यू. सो एम इंटू यू काय होणार आहे, त्याची इनिशियल वेलोसिटी, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि फायनल वेलोसिटी आफ्टर टाईम टी, टी टाईम नंतर फायनल वेलोसिटी काय होणार आहे, मास मल्टिप्लाय बाय फायनल वेलोसिटी, ज्याला की आपण व्हीने डिनोट करतो. ओके. सो आफ्टर दॅट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे मोमेंटममध्ये किती फरक पडला आहे, तर चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. ओके. मोमेंटममधला फरक डिवायडेड बाय टाईम जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मिळणार आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आपण कसं फाइंड आउट करणार, तर या ठिकाणी आपल्याला मिळतोय मास मल्टिप्लाय बाय इनिशियल वेलोसिटी, या ठिकाणी मास मल्टिप्लाय बाय फायनल वेलोसिटी. सो फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी डिवायडेड बाय टाईम. आता यामध्ये एम कॉमन आहे, सो आपण एमला कॉमन काढणार, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. आता तुम्हाला हे माहिती आहे की व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी कोणाचा फॉर्म्युला आहे, ॲसेलरेशनचा. सो या एवढं सगळं लिहिण्यापेक्षा आपण या ठिकाणी डायरेक्ट ॲसेलरेशन लिहू शकतो. सो या ठिकाणी ॲसेलरेशन लिहिलं आहे आणि मास तर आहे असं. सो म्हणजेच मोमेंटम इज इक्वल टू वॉट, मास इंटू ॲसेलरेशन. ओके. मोमेंटम पीने डिनोट करतात, सॉरी. मोमेंटम इज इक्वल टू वॉट, मास इंटू ॲसेलरेशन. ओके. सो पी इज इक्वल टू वॉट, मास इंटू ॲसेलरेशन. सो नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशनमुळे, जो की आपण या ठिकाणी बोल्ड लेटर्समध्ये पाहू शकतो, या लॉनुसार द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय करतोय याच्याशी प्रपोर्शनेट आहे मोमेंटमचा बदल. ओके. सो एम ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एफ. एम ए कुठून आलं, आपण आत्ताच तर पाहिलं मोमेंटम काय आहे, एम मल्टिप्लाय बाय ए, मास मल्टिप्लाय बाय ॲसेलरेशन. सो आता या ठिकाणी मास मल्टिप्लाय बाय ॲसेलरेशन म्हणजेच मोमेंटम, जे की आपण पीने डिनोट करतो, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एफ म्हणजेच फोर्स. आता या ठिकाणी आपण केची व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हणून घेणार आहोत, के म्हणजे काय, कॉन्स्टंट घेणार आहोत. मग या ठिकाणी आपण एफ इज इक्वल टू एम ए घेऊ शकतो. हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, जो की तुम्हाला अनेक ठिकाणी नेक्स्ट चॅप्टरमध्ये पण वापरायचा आहे. सो एफ इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन म्हणजेच अप्लाइड फोर्स इज इक्वल टू मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय ॲसेलरेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. सो इन दिस वे हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला सेकंड लॉमधून मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक छानशी छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती आपण पाहूया. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली ॲट रेस्ट. म्हणजे तुम्हाला दोन असे ऑब्जेक्ट्स कन्सिडर करायचे आहेत की ज्यांचे मास वेगवेगळे आहेत. ओके. आणि सुरुवातीला ते कसे होते, रेस्टमध्ये होते, म्हणजे त्यांची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. द इनिशियल मोमेंटम पण 0 असणार. आता आपण इनिशियल मोमेंटम कसं फाइंड आउट करतो, पी इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय इनिशियल वेलोसिटी म्हणजे यू. आता जर ते सुरुवातीला रेस्टवर आहेत, याचा अर्थ त्यांची इनिशियल वेलोसिटी, सुरुवातीची वेलोसिटी 0 आहे, म्हणजे मास इंटू 0. म्हणजे कशाला पण आपण जेव्हा 0ने मल्टिप्लाय करतो यू विल गेट 0. म्हणजे त्यांची सुरुवातीची मोमेंटम इनिशियल मोमेंटम काय असणार आहे, 0. का तर इनिशियल वेलोसिटी 0 आहे. आय होप की मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल. इनिशियल मोमेंटम 0 का येते, का तर त्यांची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, आणि इनिशियल वेलोसिटी 0 असल्यामुळे इनिशियल मोमेंटम पण 0 येते. ओके. सो सपोज अ फोर्स एफ ॲक्ट्स फॉर टाईम टी ऑन बोथ ऑब्जेक्ट्स, आणि त्या दोन्ही ऑब्जेक्ट्सवरती टी टाईमसाठी, टी कालावधीसाठी एफ फोर्स अप्लाय केला जातो आहे. द लायटर ऑब्जेक्ट स्टार्ट्स मूव्हिंग फास्टर दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. हे ऑबियस आहे, निसर्गाचा नियमच आहे की हलका ऑब्जेक्ट खूप जास्त स्पीडने मूव्ह होतो किंवा फास्टर मूव्ह होतो दॅन दी हेवियर ऑब्जेक्ट. म्हणजे जड ऑब्जेक्ट्सपेक्षा जो हलका ऑब्जेक्ट आहे तो जास्त वेगाने मूव्ह होतो. ओके. सो हावेवर फ्रॉम द अबो फॉर्म्युला म्हणजे एफ इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय ए, या फॉर्म्युलानुसार वी नो दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज एफ इन बोथ दी ऑब्जेक्ट्स इज सेम. म्हणजे दोन्ही पण ऑब्जेक्ट्सला आपण हेवियर ऑब्जेक्ट आणि लायटर ऑब्जेक्ट दोघांना पण आपण सेम फोर्स देतो आहे, पण तो हेवियर असल्यामुळे स्लोली जातो आहे आणि दुसरा लायटर असल्यामुळे, हलका असल्यामुळे फास्ट जातो आहे. ओके. सो आफ्टर दॅट अँड द टोटल चेंज इन देअर मोमेंटम विल ऑल्सो बी सेम, दॅट इज एफ टी. म्हणजेच फोर्स मल्टिप्लाय बाय टाईम पण सेम राहणार आहे. थस इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स देअर चेंज इन मोमेंटम इज सेम. म्हणजे सेम फोर्स जर आपण वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती अप्लाय करतोय तर या ठिकाणी चेंज इन मोमेंटम पण सेम असणार आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट आता या ठिकाणी तुम्हाला काही रिलेशन पाहायचं आहे, म्हणजेच रिलेशन म्हणण्यापेक्षा आपण बघूया की युनिट्स पाहायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आहे की इन एस आय सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. एस आय सिस्टीममध्ये फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. ओके. सो यावरती आधारित तुम्हाला न्यूटन आणि डाईनमध्ये काय रिलेशन आहे ते पण प्रश्न विचारला जाईल, तो पण आपण पाहूया. आधी आपण हे सगळं वाचून घेऊया. सो ही खूप महत्त्वाची लाईन आहे की फोर्सचं युनिट काय आहे, एस आय युनिट, तर ते आहे न्यूटन. सो व्हॉट इज न्यूटन? द फोर्स
necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called 1 Newton. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट आहे जो की 1 किलोमीटर मासचा आहे आणि 1 किलोमीटर मासच्या ऑब्जेक्टला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे ॲक्सेलरेशन करण्यासाठी जो फोर्स आवश्यक असतो त्याला आपण म्हणणार आहोत न्यूटन. ओके, आय होप की तुम्हाला कळलं असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करते की एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज की हा बॉक्स आहे, याचा मास काय आहे 1 किलोग्राम मास आहे आणि हा ऑब्जेक्ट इथपासून ते इथपर्यंत ॲक्सेलरेशन करतोय आणि ॲक्सेलरेशन किती केलेलं आहे त्याने 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं. सो एखाद्या ऑब्जेक्टला 1 किलोग्रामच्या ऑब्जेक्टला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे ॲक्सेलरेशन करण्यासाठी जो फोर्स आवश्यक आहे तो फोर्स आपण कशामध्ये काउंट करतो, न्यूटनमध्ये. ओके, सो 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्राम मल्टिप्लाय बाय 1 सेकंड स्क्वेअर. सेम याच्याच सारखं आहे ते म्हणजे डाईनची डेफिनेशन, कारण फोर्सचं CGS युनिट काय आहे डाईन. SI युनिट म्हणजे मोठं युनिट, CGS म्हणजे छोटं युनिट. ओके, सो द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर स्क्वेअर, या ठिकाणी 1 मीटर होतं कारण हे मोठं युनिट आहे, ते 1 सेंटीमीटर आहे कारण हे छोटे युनिट आहे. ऑफ ऑब्जेक्ट 1 ग्राम, फक्त या ठिकाणी 1 ग्राम आहे कारण हे छोटं आहे, या ठिकाणी किलोग्राम होतं कारण हे मोठं आहे, इज कॉल्ड 1 डाईन. म्हणजे 1 ग्रामच्या ऑब्जेक्टचं 1 सेंटीमीटर पर स्क्वेअर एवढं ॲक्सेलरेशन करण्यासाठी जे पण फोर्स आवश्यक असतं त्याला आपण डाईन म्हणतो. सो 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्राम मल्टिप्लाय बाय 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो इन धिस वे हे दोघं आहेत न्यूटन आणि डाईन सिस्टीम. आता आपल्याला न्यूटन आणि डाईनमध्ये काय फरक आहे तो फाइंड आउट करायचं आहे. सो 1 न्यूटन म्हणजे काय 1 किलोग्राम. ओके, 1 किलोग्राम मल्टिप्लाय बाय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या किलोग्रामचं कन्वर्जन आपण ग्राममध्ये करूया. कसं होणार, 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम मल्टिप्लाय बाय या 1 मीटरचं कन्वर्जन आपण सेंटीमीटरमध्ये करूया, 100 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, पर सेकंड स्क्वेअर इथे मी लिहिलं आहे, बट तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. किती शून्य येतील, इकडचे 3 आणि इकडचे 2 म्हणजे एकूण 5 शून्य येणार. ओके, 5 शून्य ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, म्हणजेच या ठिकाणी 1 न्यूटन इज इक्वल टू, तुम्ही जर पाहिलं माझे शून्य मोजण्यात चुकलेत काय, 5 आहेत ना, येस 5 आहेत. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 10 टू द पॉवर 5 डाईन. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, हे कोणाचं आहे, हे कोणाचं व्हॅल्यू आलेली आहे, डाईनमध्ये आली आहे व्हॅल्यू. ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर कोणाचं युनिट आहे, डाईनचं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कोणामध्ये आली, डाईनमध्ये आली. म्हणजेच 1 न्यूटन इज इक्वल टू वॉट, 1 न्यूटन इज इक्वल टू वॉट 10 टू द पॉवर 5 डाईन. ओके, सो हे दोघांमध्ये रिलेशनशिप आहे की 1 न्यूटन इज इक्वल टू 10 टू द पॉवर 5 डाईन. सो इन दिस वे हे आपण सॉल्व केले. हे रिलेशनशिप पण लक्षात ठेवा, हे पण येऊ शकतं की दोघांमध्ये काय रिलेशन आहे. आफ्टर दॅट, वाय इज देअर अ थिक बेड ऑन अ सँड फॉर अ हायर जम्प. म्हणजे तुम्ही जेव्हा हाय जम्प करता, एखादा हाय जम्पर असेल म्हणजे खूप उंच उडी मारणारा जो असतो, तर तो खाली जेव्हा उतरणार तेव्हा तो खाली उतरत असताना त्याच्या खाली एक थिक बेड ठेवलेला असतो, जेणेकरून तो जेव्हा पडेल खाली तर त्याला इंजुरी होऊ नये यासाठी. ओके, आता जेव्हा तो खूप हाय जम्प करणार तेव्हा तो वरून खाली आल्यानंतर तो तेवढ्याच फोर्सनी बॅक रिटर्न येणार आहे. सो तेवढ्याच फोर्सनी खाली आल्यानंतर खाली जर तो जमिनीवर पडला तर हातपाय मोडतील त्याचे. मग त्यासाठी काय केलं जातं, खाली एक बेड ठेवला जातो जेणेकरून तो खाली म्हणजे जमिनीवर पडू नये, त्या बेडवर पडावं, जेणेकरून त्याला जी इंजुरी म्हणजे जे पण काही लागणार अपघात वगैरे असेल तर ते होऊ नये. ओके, आफ्टर दॅट न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता आपण पाहतोय न्यूटनच्या मोशनचा थर्ड लॉ. सो त्यासाठी पुन्हा एक्सपेरिमेंट्स बघूया आपण. एक्सपेरिमेंट्स काय आहेत. न्यूटनचा थर्ड लॉ खूपच साधा, सिंपल, सोपा आहे आणि बऱ्याच ठिकाणी हा वापरला जातो. न्यूटनचा थर्ड लॉ पाहिल्यानंतर जे लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे तर तो आपला शेवटचा पार्ट असेल, 5th पार्ट. ओके, हा आपण 4th पार्ट पाहतोय. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे, टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रेअर एंड. म्हणजे तुम्हाला एक प्लास्टिक बोट घ्यायची आहे, तुम्ही बोट वगैरे पाहिली असेल ना, खेळण्यामधली वगैरे घ्या, आणि त्याच्यावरती एक होल तयार करायचं आहे. इन्फ्लेट अ बलून, हे वेगळं एक्सपेरिमेंट आहे, हे वेगळं एक्सपेरिमेंट आहे. नाही सेम आहे सॉरी. नेक्स्ट आहे, इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स्ड इट ऑन दी होल इन द बोट. मग ज्या ठिकाणी तुम्ही बोटला होल पाडला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक बलून अटॅच करायचं आहे. ओके, रिकामा बलून अटॅच करायचं आहे. रिकामा म्हणजे त्याच्यामध्ये हवा असलेला. हा नेक्स्ट आहे, म्हणजे मला रिकामा यासाठी म्हणायचं त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय नसणारा, फक्त हवा असणारा. रिलीज द बोट इन वॉटर, आणि ते हवा असणारा बलून तुम्ही त्याला अटॅच करायचं आहे आणि तसं ती बोट ते पाण्यामध्ये सोडायची आहे, त्याला होल असणारी. सो व्हॉट हॅपन टू दी बोट ॲज द एअर इन दी बलून एस्केप स्लोली. आणि जसं त्या फुग्यामधली एअर निघून जाईल, म्हणजे त्या होलमधून निघून जाईल. आता होलमधून निघून जाणार म्हणजे ती बोटमध्ये शिरणार. मी पुन्हा एकदा सांगते, ही बोट आहे. कसे काढतात रे बोट, माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे.
ही बोट आहे. ओके, सो बोटवरती आपण इथे कुठेतरी होल केलेला आहे आणि इथे आपण जोडलेला आहे तो बलूनमध्ये खूप सारी एअर आहे. आता हळूहळू ही एअर या होलमधून निघून जाणार. आता एअर काय करते, निघून जात असताना प्रेशर अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते, म्हणजे जसजशी एअर निघून जाईल तशी ही जी बोट आहे तर ती पुढे पुढे सरकत जाणार. ओके, सो इन धिस वे या ठिकाणी काय होणार आहे की जसजशी हवा निघून जाईल तसं बोट पुढे पुढे सरकत जाणार आहे. ओके, सो वी हॅव लर्न्ड अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन एन ऑब्जेक्ट थ्रू न्यूटन्स फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्सचा किती इफेक्ट पडू शकतो हे आपण न्यूटनच्या फर्स्ट आणि सेकंड लॉमधून पाहिलं आहे. सो हावेवर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. म्हणजे हावेवर निसर्गामध्ये फोर्स एकटाच ॲक्ट करत नाही. फोर्स नुसतं फोर्स लावते पण पुढे काय ऑब्जेक्टने मागे काय नाही असं कसं ॲक्ट होईल का, नाही होणार. सो फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. फोर्स काय आहे, दोन ऑब्जेक्ट्समधला रेसिप्रोकल ॲक्शन आहे. सो फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. फोर्स नेहमी पेअरमध्ये अप्लाय केले जातात. आता आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स देतोय पण त्याच्या अपोजिट फोर्स पण त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट करत असतो. म्हणजे फोर्स कधीच एकटा नसतो, तो नेहमी पेअरमध्ये ॲक्ट करत असतो. आपण दिलेला फोर्स आणि दुसरं त्याच्या अपोजिट फोर्स. ओके, सो अशा पद्धतीने इक्वल आणि अपोजिट फोर्सेस कोणत्याही ऑब्जेक्टवरती ॲक्ट करतात. फोर्स कधीही सिंग्युलर नसतो, म्हणजे तो नेहमी पेअरमध्ये असतो, एकटा फोर्स कधीही नसतो. ओके, सो नेक्स्ट आहे when one object supplies a force on another object, the later object also simultaneously applied a force on the former object. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो किंवा फोर्स पाठवतो किंवा लावतो तेव्हा त्या ऑब्जेक्टवरती देखील तो नवीन ऑब्जेक्ट फोर्स रिटर्न बॅक देतो. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो आहे, पण जेव्हा हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टवरती या ट्रायंगलवरती फोर्स अप्लाय करतो आहे तेव्हा हा टी पुन्हा सीला पण रिटर्न बॅक ऑब्जेक्ट म्हणजे रिटर्न बॅक फोर्स देणार आहे. ओके, सो फोर्स नेहमी कधीच सिंग्युलर नसतो, हा ह्याला देणार तर हा ह्याला पण देणार असतो. ओके, सो द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. आता हे जे फोर्स असतात तर ते नेहमी इक्वल आणि अपोजिट असतात. आणि धिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि ही जी फोर्सची आयडिया आहे तर ती न्यूटनच्या थर्ड लॉमधून आपल्याला पाहायला मिळते. न्यूटनचा थर्ड लॉ आपण पाहूया, जरासा नॉईस डिस्टर्बन्स वगैरे आला असेल तर सॉरी. सो न्यूटनचा थर्ड लॉ आपण पाहतोय ह्या बोल्ड लाईनमध्ये, पण त्याआधी या ठिकाणी काही टर्म्स आहेत त्या आपण बघूया की द फोर्स अप्लाइड बाय फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स. आता या ठिकाणी आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, हा सी आहे, हा टी आहे. सी म्हणजे सर्कल, टी म्हणजे ट्रायंगल. सो सीने जो फोर्स अप्लाय केला आहे हा आपण समजूया की फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. सो सीने जो फोर्स अप्लाय केला आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्शन फोर्स. आणि जेव्हा सी फोर्स अप्लाय करणार तेव्हा टी ऑब्जेक्ट रिटर्न बॅक फोर्स अप्लाय करणार. सो याला आपण म्हणणार आहोत रिॲक्शन फोर्स. म्हणजे दोन विद्यार्थी आहेत, हा एक विद्यार्थी आहे, याला आपण विद्यार्थी करूया, किंवा हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे. ओके, सो या मुलाने या मुलाच्या कानाखाली मारली तर हा काय शांत बसणार आहे तर नाही. हा काय एक मारली म्हणून दुसरी मार असं म्हणणार नाही, कारण तो वात्रट आहे. मग तो काय म्हणणार, तो काय करणार, याला रिटर्न कानाखाली मारणार. म्हणजे यानं ॲक्शन केली, यानं त्याच्यावर रिॲक्शन दिली. ओके, सो ही जी ॲक्शन आणि रिॲक्शन आहे तर हीच न्यूटनच्या थर्ड लॉमधून प्रेझेंट केली जाते. सो एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक ॲक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स पण असतो. कोणतीही ॲक्शन केली की त्याला रिॲक्शन मिळणं हा प्रकृतीचा नियम आहे. सो ती इक्वल असेल किंवा अपोजिट रिॲक्शन असेल, दोन्हीही फोर्स सायमल्टेनियसली ॲक्ट करत असतात. ओके, सो हाच न्यूटनचा आहे थर्ड लॉ. नेक्स्ट तुम्हाला काही या ठिकाणी टर्म्स दिलेले आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत. ॲक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन हे दोन एक टर्म्स आहेत, फक्त टर्म्स आहेत की जे आपल्याला फोर्स काय आहेत हे एक्सप्लेन करायला मदत करतात. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन हे एक प्रकारचे फोर्स आहेत, बस एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे दिस फोर्सेस ॲक्ट इन पेअर्स. आणि ॲक्शन आणि रिॲक्शन दोघं पण पेअरमध्ये काम करतात. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. फक्त ॲक्शन होत नाही किंवा फक्त रिॲक्शन होत नाही, दोघं पण पेअरमध्ये होतात. सो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट सायमल्टेनियसली. दोघं पण सायमल्टेनियसली ॲक्ट करतात. ॲक्शन झाली की लगेच रिॲक्शन होते. After that, action and reaction forces acts on different objects. They do not act on the same object and hence cannot cancel each other's effect. ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स दोघं पण डिफरंट ऑब्जेक्ट्सवरती ॲक्ट करतात. ते एकाच ऑब्जेक्टवरती ॲक्ट करत नाही आणि त्यामुळे ते दोघं जे आहेत एक दुसऱ्यांचा इफेक्ट कॅन्सल करू शकत नाहीत. कारण आपण काय पाहिलं तर फोर्स कॅन्सल होतात आणि झिरो बनतात, पण या ठिकाणी ते वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर कार्य करत असल्यामुळे ते कॅन्सल होत नाहीत आणि झिरो बनत नाहीत. ओके, सो इन दिस वे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ अँड न्यूटन्स थर्ड लॉ. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि त्यानंतर आपलं चॅप्टर फिनिश होईल.
सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर काय करणार आहात, ऑब्वियसली लाईक करणार आहात. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सोबतच चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे त्यावर पण प्रेस करा, जेणेकरून तेव्हा तुम्हाला नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.